नमस्कार, मी सानिका भोरे. मास्कॉम स्पार्कमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे CSR अधिकारी शरद आजगेकर. नमस्कार सर. नमस्कार. स्पार्क फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आले मास कम्युनिकेशन विभागामध्ये, तर याच्याबद्दल काय सांगाल? किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, शिवाजी विद्यापीठाचं मास कम्युनिकेशन आणि BA फिल्म मेकिंग आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्पार्क पर्यावरणविषयक शॉर्ट फिल्मचा आज फेस्टिवल आपण आयोजित केलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आज पर्यावरणाची स्थिती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आजूबाजूचं पर्यावरण इतक्या झपाट्यानं बदलत चाललेलं आहे. त्याच्याकडं विशेषतः तरुणाईनं चांगल्या नजरेनं बघायला पाहिजे. पर्यावरणासाठी आपल्याला काही वेगळा विचार मांडता आला, आजूबाजूचं पर्यावरणाचा आपण कसं ते जाणून घेतो आणि सकारात्मक त्याच्यामध्ये काही बदल करता येईल का, हे त्याच्यामध्ये मांडायला पाहिजे. आणि तरुणाईचा विशेषतः याच्यामध्ये सगळ्यात जास्त सक्रिय सहभाग असणं का गरजेचं आहे, कारण तरुणाईची जी यूथ पॉवर अशी जी म्हणतो आपण, ती जर चांगल्या कामासाठी वापरली आणि विशेषतः पर्यावरणासाठी जर वापरली तर त्याचा नक्की आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचं किंवा एकूणच परिस्थिती बदलण्यामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम होईल असं मला वाटतं. ह्या डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्म झाल्या, तर मग ह्याच्यासाठी जे शाश्वत विकास आहे, तर याचा काय परिणाम असेल ह्याच्यावरती? आता खरं तर शाश्वत आणि सस्टेनेबिलिटी हा विषय अगदी बालवाडीपासून ते मोठ्या कॉलेजपर्यंत आणि इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यांना अभ्यासाचा विषय आहे आणि जगण्यात यायला पाहिजे तो विषय असा आता सगळीकडे कंपल्सरी झालेला आहे. कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स खरं तर हे उद्दिष्ट जे आहे ते युनायटेड नेशन्सनी 2030पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ सुंदर पर्यावरण आहे, पाणी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आज आपल्या भारताचा विचार किंवा आपल्या आजूबाजूच्या समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खूप आपण मागं आहोत. आणि 2030चं जेव्हा उद्दिष्ट युनायटेड नेशन जाहीर करतं आणि आपला सगळा देश आणि एकूणच आपला सगळ्या यंत्रणा बांधील असताना आपण खूप मागं आहोत. आणि याच्या जाणीव जागृती निर्माण व्हायला पाहिजे, ती सगळ्या शाळा कॉलेज या पातळीवरती व्हायला पाहिजे. आणि ह्याचा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे की विद्यार्थी म्हणून काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल का, आणि एक सजग नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला आजूबाजूचं पर्यावरण समजून घेणं, आपल्या समाज समजून घेणं आणि त्याच्यामध्ये चांगला बदल होण्यासाठी आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझा व्यक्ती म्हणून आणि समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय माझा रोल महत्त्वाचा करता येईल का, हा उद्देश खरं तर हा पर्यावरणविषयक माहितीपट आणि शॉर्ट फिल्म घेण्यामागं आहे. आणि त्याच्यातूनच मुलं आजूबाजूचा परिसर मांडू शकतील, आजूबाजूच्या सगळ्या समस्या मांडू शकतील आणि त्यांची एक स्वतःची एक दृष्टी डेव्हलप होईल, जी आज सगळ्यांना जगायला नक्की महत्त्वाची ठरते. धन्यवाद सर. कॅमेरामॅन प्रज्ञा भांदेकरीसोबत मी सानिका भोरे.